हॅलो गाईस, आता वाजलाय दुपारचा पाऊण। आता माझे सगळे कामं उरकलेले आहेत, तर म्हटलं आता तुमच्याशी बोलू जरा। काय ना 2 दिवस झाले मी एकच किचन मधलाच ब्लॉग टाकते। 2 नाही, एकच, हा जास्त करून किचनचाच आहे। सो त्यामुळे मी आज तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे। तर तुम्ही माझा ब्लॉग स्किप न करता बघताय ना? नक्की कमेंट करून सांगा मला। तर कारण असं तुम्ही नाही सांगू शकत ना, आवाज येत नाही तुमचा माझ्याकडे। सो आता जरा मी फ्री आहे थोडंसं, थोड्या वेळाने मी आता करेल स्वयंपाक। काय नाश्ता लवकर होतो, जास्त होतो, त्यामुळे ना मी स्वयंपाक जरा उशिरा करत असते। तर बघू आता स्वयंपाक सुद्धा करायचा की नाही करायचा। काय बाळा, हे काढून टाकू? हे बघा, हे बघ माझं देखो। अरे यार, मी काय करून ठेवलं असं? माझ्याकडे जास्त करून काहीच नसतं गाईस तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण माझ्याकडे वेगळं काही होतच नाही। रोज तेच 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 असतं। फक्त जर मी कधी बाहेर गेले तर कधी म्हणजे जात असते मी अधूनमधून, पण सध्या अस्मीची आहे पेपर, त्यामुळे मला कारण काय मला एकटीला जाता येत नाही, ती मला काही सोडत नाही। तिचं असं असतं की मला पण घेऊन चल, तर मग असं वाटतं आपण जायचं, तिला घरी बसवायचं, ते नको, चांगलं नाही वाटत। तर मग मी सध्या जात नाहीये। जरी गेली तरी मग थोडासा तिचा अभ्यास झाला वगैरे, तिला जरा फ्री टाईम म्हणून मग मी नेत असते। कधी माझ्या मैत्रिणीकडे जाते, तुम्हाला दाखवले ना ती माझी मैत्रीण, एकदम माझी बेस्ट फ्रेंड आहे ती। सो तिच्याकडे जाते, ती पण 2 जणी आहे अजून माझ्या मैत्रिणी। तर एकीचं नाव आहे स्वीटी, एकीचं नाव आहे शिवानी, ती आणि केतकी। या अशा 3 जणी माझ्या, आमचं त्रिकूट आहे, म्हणजे 4 जण आहे, त्या माझ्या मैत्रिणी आहे 3, आणि मी, आम्ही असे 4 जणी आहेत। तर कसं आहे आता सध्या माझं लहान बाळ असल्यामुळे ना आम्हाला जास्त काय होतं, पण मुलांना न्यायचं म्हणजे त्यांचं सगळं घेऊन जावं लागतं बरोबर, आणि ते काय चांगलं म्हणजे घेऊन जावं लागतं, ठीक आहे, चांगलं नाही असं नाही, पण कसं आहे ते आपल्याला धड फिरता येत नाही, पोरांची चिडचिड होते, त्यांचं खायचं प्यायचं सगळं 2-2 तासाचं बघावं लागतं ना। मग त्याच्यामुळे मग फक्त कधीतरी अर्धा 1 तास 2 तास जायचं असेल तर मी त्यांना आईकडे सोडून जात असते। छोट्याला अस्मी येत असते माझ्याबरोबर जास्त करून, आता ती मोठी झाली, तिचं काही एवढं नसतं, पण अन्मय तसं अजून लहान आहे ना, सो त्याला घेऊन जावं लागतं, आणि त्याला घेऊन जावं लागलं की मग त्याचं सगळं आलं, खायचं प्यायचं सगळं घेऊन जावं लागतं, त्यामुळे मग असं आहे सगळं। आता मी जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला नक्की माझा ब्लॉग दाखवेल बाहेरचा, आणि मी एकदा तुमच्याबरोबर माझ्या ज्वेलरीचा कलेक्शन पण करणार आहे। माझा ऑनलाईन बिझनेस पण आहे गाईज, म्हणजे कसं मी सगळ्या प्रकारचे ज्वेलरी वगैरे, मिशो नाही, हां मिशो जास्त नाही करते, पण मिशोचं जास्त नसतं, कारण ते आपल्याला स्वतःच्या ह्याच्यासाठी ठीक आहे, स्वतःच्या शॉपिंगसाठी। तर बाकीचं मी डीलरशिप घेतलेली आहे, काही ज्वेलरीची किंवा अजून जेंट्सचे क्लॉथ्स, आपले लेडीज क्लॉथ्स वगैरे, अशी खूप प्रकार आहेत, तसे घरातले पण आहे, हाऊसहोल्ड पण आहे, पण आता मी ते बंद केले हाऊसहोल्ड वगैरे बाकीचं हे करणं। जास्त करून मी ज्वेलरी आणि क्लॉथ्स आणि हां किड्सचे पण आणि आपले पण मोठ्यांचे पण ते करते। तर तुम्हाला जर तुम्हाला माझे प्रॉडक्ट पाहायचे असतील, काय आहे कसे आहे, ऑनलाईन आहे माझ्याकडे, ते अवेलेबल नसतात, तर मी काय करते, डायरेक्ट मला ऑर्डर आली की मी डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर टाकत असते, ते डायरेक्ट तुमच्या घरी येतं तुम्ही जर बोलवलं तर। सो तुम्हाला वाटलं तुम्हाला काही घ्यायचं आहे तर मला कमेंट करून सांगा। एक तर माझं इंस्टाग्राम अकाउंटचं
मी लिंक दिलेली आहे तुम्हाला, इंस्टाग्रामची पण दिलेली आहे आणि फेसबुकची पण दिलेली आहे. तुम्ही दोन्हीवर मला मेसेज करू शकता. तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मला मेसेज करा आणि मी तुम्हाला माझे प्रॉडक्ट दाखवेल. 8 ते 10 दिवस लागतात डिलेवरीसाठी. त्याचा एक व्हिडिओ करायचा असतो जो 360 डिग्री करायचा असतो तो. तेव्हाच तेव्हाच ते हे होतं, काय म्हणतात त्याला, रिटर्न होतो जर त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल तर. ते माझ्या ह्याच्यासाठी नसतं रिव्ह्यू मला पाहिजे म्हणून, ते फक्त तुम्हाला चांगलं मिळावं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नको त्याच्यामध्ये. जर खराब आलं तर तुम्ही, आता ही माझी आईकडे जी काम करते ती मुलगी, तिला टाटा करत होते मी, पूजा, ती माझी मैत्रीणच आहे. तुम्ही असं समजा ती माझी आईची 3री मुलगी आहे. तर ती आई सेम आम्हाला, म्हणजे आमच्या तिघींना सेम करते सगळं काही करायचं झालं तर. म्हणजे सगळंच असं नाही, पण काही तिला वाटलं तिला द्यावं तर ते पण. तर तशी तिने खूप आमच्यासाठी केलं आहे, माझ्या आईसाठी. म्हणजे करते, म्हणजे तिनं कधी पण बोलवलं ना माझी आईने, कधी पण येते धावत पळत. चला, आमच्या पाठीशी असे चांगले माणसं आहेत, त्याच्यामुळे सगळं चांगलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे काही माणसं कशी असतात लोक. ठीक आहे, इट्स ओके. सो असं सगळं आहे. चलो, आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तोपर्यंत हाय गाईज, हे बघा मी आज आली आहे आईकडे जेवायला. तर हे बघा आईने काय काय जेवायला केलं. माझी फेवरेट बटाट्याची भाजी, साधं वरण, पोळी, लोणचं आहे, श्रीखंड आहे, गुलाबजाम आहे, तूप आणि भात. हे बघा इकडे भात आहे. हे बघा, हे बघा आमची बडबड. आजी बरोबर गप्पा मारतो. तर आता मी तुमच्याशी जेवून परत बोलते. ओके, बाय. हे बघा कशी मस्ती चालली आहे अन्मयची. मम्माला मारलं म्हणून बाबांना मारतोय. किती छान वाटतं ना असं. किती छान वाटतं ना. आई ग, आता वाजले आहेत 8:45, 5 मिनिटं कमी आता. आणि हे खेळतायत आता 2 जण. रात्र झाली, दिवस उजाडला अन्मयला. मस्ती मस्ती. आई गो, हळू अन्मय, लागेल. ओके गाईज, चलो गुड नाईट. चलो बाय बाय करा 2 जण. इकडे बघा, गुड नाईट करा. गुड नाईट. किती गुड नाईट कर, इकडे कर गुड नाईट. बाय कर, बाय. गुड नाईट. आता आमची रात्र झाली आहे. आता अन्मय झोपणार आहे, हो ना अन्मय? लाईट नको बंद करू. ओके, अभी मिलेंगे अगले व्लॉग में. तब तक के लिए बाय बाय, गुड नाइट, शब्बा खैर, जय श्री राम. ओके, बाय, गुड नाइट.